अशोक खरातच्या अडचणी वाढल्या म्हणावं की खरातचं नशीब खरंच जोरावर आहे असं म्हणावं? कारण जेलमध्ये बसून असलेल्या अशोक खरातला सरकारकडून मोबदला म्हणून तब्बल 3 कोटी रुपये मिळणार आहेत. व्हायरल व्हिडिओपासून ते थेट ईडीच्या चौकशीच्या भोवऱ्यात अडकलेल्या खरातला नेमकं 3 कोटी कशाचे मिळणार? पाहुयात सविस्तर. आत्ताच महत्त्वाची बातमी मिळाली आणि ती म्हणजे वादग्रस्त ज्योतिष अशोक खरात याच्या बाबतीतली. आणि यामुळे खरात पुन्हा एकदा चर्चेत आलाय. पण यावेळी कारण ठरलं तब्बल 3 कोटी रुपयाच्या मोबदल्याचं. खरात हा विचित्र कारनाम्यामुळे चर्चेत आला. त्यानं कधी लाखोंच्या किमतीत मध विकला तर कधी हजारोंच्या किमतीत चिंचोका, राशीचे खडे असतील, पूजेचं साहित्य असेल, वेगवेगळ्या उपायांच्या नावाखाली त्याने भाविकांकडून मोठ्या प्रमाणावर पैसे उकळले आणि त्याच पैशाच्या जोरावर त्याने जमिनी, बंगले, सोनं खरेदी केलं असे त्याच्यावर आरोप झाले. पण खरं वादळ आलं ते महिलांसोबतचं कथित व्हिडिओ प्रकरण. त्यानंतर पोलिसांनी कारवाई केली आणि खरात जेलमध्ये गेला. त्याच्या संपत्तीबद्दल आणि व्यवहाराबद्दलची अनेक गोष्टी समोर येऊ लागल्या. सध्या जेलमध्ये असलेला अशोक खरात आता पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आलाय. कारण नाशिकमध्ये त्याच्या नावावर असलेल्या काही जमिनी सरकार रिंग रोड प्रकल्पासाठी संपादित करणार असून त्या बदल्यात त्याला जवळपास 3 कोटी रुपये मिळण्याची शक्यता आहे. नाशिकमधील गवळाणे आणि पाथर्डी परिसरात त्याने घेतलेल्या जमिनी आता रिंग रोड प्रकल्पात जाणार आहे. विशेष म्हणजे या जमिनी काही त्याच्या नावावर आहेत तर काही त्याची पत्नी कल्पना आणि मुली यांच्या नावावर असल्याची माहिती समोर आली आहे. आता मोठा प्रश्न असा की हा मोबदला नेमकं कोण घेणार? कारण अशोक खरात सध्या जेलमध्ये आहे. त्याची पत्नी कल्पना हिच्यावरही अटकेची टांगती तलवार असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे सरकारी कार्यालयात प्रत्यक्ष जाऊन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी त्याच्या मुली पुढे येऊ शकतात असंही बोललं जात आहे. पण इथेच आणखीन एक नवा ट्विस्ट निर्माण होतो. कारण आता या प्रकरणात ईडीसह इतर सरकारी यंत्रणांचीही नजर असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे हा मोबदला खरात कुटुंबाला लगेच मिळणार का की त्यावर काही कायदेशीर अडथळे येणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुमचं मत काय आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.